चंद्रपूर जिल्ह्यातील कुसुंबी गावातील शेतकऱ्यांनी शासकीय अनास्थेमुळे विष प्राशन केल्याप्रकरणी पालकमंत्री डॉक्टर उईके यांनी आज शासकीय जिल्हा रुग्णालयात जाऊन पीडितांची भेट घेतली। 2 महिन्यात त्यांच्या जमिनीचे मोजमाप करत मोजणीत विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची घोषणाही त्यांनी केली। काल राजुरा उपविभागीय अधिकारी रवींद्र माने यांच्या कक्षात त्यांच्या समोरच 5 आदिवासी शेतकऱ्यांनी विष घेतले होते। पालकमंत्र्यांनी या शेतकऱ्यांशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला। घडलेला प्रकार अतिशय गंभीर असून 8 दिवसात जिल्हाधिकारी त्या ठिकाणी जातील, सर्व प्रकरणाची चौकशी करतील आणि पीडित आदिवासी शेतकऱ्यांना न्याय देतील अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली। माणिकगड सिमेंट कंपनी आताची अल्ट्राटेक च्या चुनखडी खाणीत जमीन गेलेल्या कुसुंबी येथील कोलाम आदिवासींना जमिनीचा मोबदला किंवा मोबदला न मिळाल्यास जमिनी परत कराव्यात या मागणीसाठी गेल्या 15 वर्षांपासून या आदिवासींचा प्रशासकीय पातळीवर आणि माणिकगड सिमेंट कंपनीसोबत लढा सुरू आहे। या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी गेल्या 15 वर्षापासून निवेदन, आंदोलन करून हक्क मागण्याचा प्रयत्न केला, मात्र माणिकगड सिमेंट कंपनीने दाद दिली नाही। त्याहून कहर म्हणजे राज्य सरकारने याबाबत आदिवासी शेतकऱ्यांना हक्क देण्यासाठी प्रयत्न केले नाहीत। त्यामुळे अखेर संतप्त झालेल्या 5 आदिवासी शेतकऱ्यांनी काल दुपारी उपविभागीय कार्यालयात विष घेतले होते। या 5ही जणांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। तालुका जिल्हा जीवती लागलेला असलेला जो भाग आहे गडचांदूर या फॅक्टरीमध्ये जमिनीच्या बाबत अनेक वर्षापासून आदिवासी बांधवांनी केलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून ते काल जे घडलेलं प्रकरण आहे अतिशय गंभीर आहे, चुकीचं आहे, तसं होता कामा नये। त्यामुळे त्या 5ही कुटुंबाला तलांडे, गुडमेते, आत्राम 2 बहिणी आमच्या उईके त्यांना भेटलो। त्यांना 100% या आठवड्यामध्ये जिल्हाधिकारी महोदय जाणार, पूर्ण आढावा घेणार आणि जे वास्तविकता आहे वास्तविकता शोधून 100% त्यांना न्याय देईल। त्याच्यात कुठल्या प्रकारची शंका नाही, न्याय मिळेल। पण भाऊ, आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून जी मोजणीची त्यांची मागणी आहे ती पूर्ण होत नाही। अनेक जिल्हाधिकारी बदलले, एसडीएम बदलले, पण ती मुख्य मागणीच पूर्ण होत नाही का? हा तालुका आणि परिसर हा आकांक्षित तालुका असल्यामुळे 100% जिल्हाधिकारी महोदयांनी संकल्प केला की कुठल्याही परिस्थितीत त्यांची मोजणी होणार। किती दिवसात होईल, काही टाइम फ्रेम? नाही म्हणलं तर आता 2 महिने या परिस्थिती लागेल, परंतु मोजणी करणार आम्ही। त्या आदिवासींना इतकं टोकाचं पाऊल उचलावं लागलेलं आहे, त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार आहे? चौकशी करून 100% कारवाई करू, चौकशी करू। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।